नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आमदार रोहित पवार गेल्या अनेक दिवसांपासून अनेक गोष्टींमुळे ते चर्चेत आहेत. अगदी अजितदादांच्या निधनानंतर हे जो विमानाचा अपघात झाला, हा अपघात नाही तर तो घातपात आहे, हा मुद्दा रोहित पवारांनी लावून धरला. त्यासाठी त्यांनी प्रेझेंटेशन सादर केली, पत्रकार परिषदा घेतल्या, पण एक मुद्दा त्यांनी सातत्याने उचलून धरला. त्याचप्रमाणे आपण बघतोय राज्यातले काही प्रश्न सुद्धा ते हिरिरीने मांडतायत. सध्या काँग्रेसच्या बरोबर रोहित पवारांची जवळीक सुद्धा वाढतीये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने आत्ताच कर्जमाफीची घोषणा केली. त्या घोषणा करत असताना सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही सरकारने घोषित केली. पण हे करत असताना काही अटी या सरकारने समोर केल्या. त्यातली एक महत्त्वाची अट आहे की जी अट खूप जाचक आहे असं आज जे शेतकरी नेते आहेत, शेतकरी अभ्यासक आहेत आणि एकूण शेतकरी राजकीय नेते या सगळ्यांनाच वाटतं की सरकारने कर्जमाफी तर देऊ करते, पण अशा पद्धतीच्या अटी लादणं किंवा टाकणं हे चुकीचं आहे. आता त्यातली जी प्रमुख अट आहे ती अशी आहे की 2 लाखापर्यंतचं कर्ज हे सरकार माफ करत आहे. पण 2 लाखाच्या वर जे काही कर्ज असेल, म्हणजे समजा 2,25,000 हे जर का काही कर्ज असेल तर तुमचं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होत आहे. पण कधी तर तुम्ही जे वरचं 25,000 आहेत ते तातडीनं तुम्ही एक रकमी भरले पाहिजेत, तर तुमचं 2 लाखाचं कर्ज माफ होईल. ही जी अट आहे ही जाचक आहे असं अनेकांचं मत आहे, अनेक तज्ज्ञांचं मत आहे, अनेक शेतकरी नेत्यांचं मत आहे. आणि बरोबर आहे. म्हणजे समजा एखाद्याचं 2,75,000 असं कर्ज असेल तर 75,000 आत्ताच्या आत्ता भरा तर 2 लाख रुपये माफ होतील. आता 75,000 आधीच तो शेतकरी एकूण शेतमालाला भाव नाही, कर्जाचा डोंगर वाढत गेलेला आहे, आज पावसाचा पत्ता नाही आहे. अशा सगळ्या परिस्थितीत शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना 75,000 सारखं जर काही एखाद्याची रक्कम असेल तर ती तो आणणार कुठून? 25,000 तरी आणणार कुठून? अहो, आपल्यासारख्या सामान्य, आपण देखील आज सामान्य पद्धतीने जगत असतो. आज एकदम जर कोणी म्हटलं की तुम्ही 25,000 भरा तर 2 लाख माफ करतो, तर ते आपण नाही भरू शकत. मग त्यासाठी अनेक उलाढाल्या कराव्या लागतील. त्यासाठी कदाचित 25,000चं पुन्हा एखादं कर्ज करावं लागेल. तर त्यामुळे अशा काही ज्या अटी आहेत की ज्या जाचक आहेत, या अटींना घेऊन रोहित पवारांनी उपोषण सुरू केलंय. अन्न त्याग उपोषण. आज या उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि रोहित पवारांच्या या उपोषणाला एक तर शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. ते पंढरपूरमध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि मग हर्षवर्धन सपकाळ असतील, काँग्रेसमधले इतर काही नेते असतील, त्या असे सगळेच जण येऊन रोहित पवारांना भेटत आहेत, त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. आज असंही कळतंय की मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सुद्धा रोहित पवारांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे रोहित पवारांचं जे कुटुंब आहे ते खूप अस्वस्थ आहे, कारण रोहित पवारांनी असं अन्नत्याग उपोषण करू नये अशी त्यांची एक इच्छा होती. पण शेवटी रोहित पवार हे एक राजकीय नेते आहेत आणि तेव्हा अशा पद्धतीने अनेक गोष्टींना राजकीय नेत्यांना सामोरं जावं लागत असतं. आज रोहित पवारांचं कुटुंबीय सुद्धा, त्यांच्या पत्नी, त्यांची 2 मुलं, त्यांची आई आज रोहित पवारांची भेट घेणार आहेत. त्यांची तब्येत कशी आहे याची एकूण ते विचारपूस करतील. पण असं सगळं एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे सरकार पातळीवर काही दखल घेतली जाते का नाही, हा देखील एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो. अर्थात जे राज्य कृषी मंत्री आहेत त्यांनी देखील या पातळीवर रोहित पवारांशी संपर्क साधलेला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे हे सगळं ऐकून घेतलेलं आहे. आणि आज दुपारी 4 वाजता, आता म्हणजे हा व्हिडिओ मी जेव्हा करतोय तेव्हा दुपारचे 2:15 वाजलेत, पण आज 4 वाजता मंत्री गिरीश महाजन, जे या सरकारचे किंवा देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक समजले जातात. तुम्ही कधीही बघा, गिरीश महाजन एखाद्या उपोषणाच्या स्थळी गेलेले असतील किंवा ते कुठलंही असं एखादं संकट असेल की जिथे गिरीश महाजन गेलेत तर ते तोडगा काढूनच येतात. म्हणजे आपण जरांगे पाटलांच्याही उपोषणाच्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे किंवा अनेक उपोषण असतील असो. पण आज गिरीश महाजन हे रोहित पवारांची भेट घेण्यासाठी जात आहेत. सरकारकडून काही आश्वासन ते रोहित पवारांना देतील असं देखील कळतं आहे. आता जे मुख्य ज्या अटी आहेत या बाबतच्या की ज्या
अटींना घेऊन रोहित पवारांनी हे अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे। या बाबतीमध्ये काही आश्वासन मिळतंय का? सरकारकडनं काही लेखी आश्वासन मिळेल का? कारण त्याशिवाय रोहित पवार आपलं उपोषण मागे घेणार नाही। त्यामुळे आज गिरीश महाजन त्यांना भेटल्यानंतर नेमकं काय आश्वासन देत आहेत, काही आश्वासन दिलं जात आहे का, हे बघणं फार महत्त्वाचं आहे। ते यासाठी महत्त्वाचं आहे कारण रोहित पवारांचं उपोषण लांबणं हे सरकारला परवडणारं नाही। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता पावसाळी अधिवेशन आहे राज्यातलं। या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर अशा पद्धतीने अन्नत्याग उपोषण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणं हे सरकारच्या दृष्टीने परवडणारं नाही। त्यामुळे आज गिरीश महाजन जाऊन काहीतरी तोडगा निश्चित निघेल अशा पद्धतीची एक चर्चा ही सध्या होताना आपल्याला बघायला मिळते। आणि त्यामुळे काही अटी शिथिल केल्या जातील, काही बाबतींमध्ये लेखी आश्वासन मिळेल। काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। पण रोहित पवारांनी कारण जर तशा पद्धतीचं काही मिळालं नाही आश्वासन, तर रोहित पवारांनी हा इशारा दिलेला आहे की हे आंदोलन मी अधिक तीव्र करीन। आणि आता कारण ते पंढरपुरात आहेत, पण त्यांनी असं म्हटलंय की मी आता नामदेव पायरीकडे जाणार आहे। लक्षात घ्या, रोहित पवार काय म्हणतायत, मी नामदेव पायरीकडे जाणार आहे। हे सरकारला परवडणारं नाही। याच्यातनं कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे आज काहीतरी तोडगा निघेल अशा पद्धतीची एक अपेक्षा हे सगळेच जण व्यक्त करतायत। तुमचं सुद्धा काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका। आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।